लोकांच्या आयुष्यात त्यांच्या गाण्यांनी एक खास स्थान निर्माण केलेलं होतं, एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलेलं होतं असं म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही. कारण आशा भोसले यांच्या गाण्यांमध्ये प्रेम, विरह, वेदना, सर्व भावना ज्या आहेत त्या दाटून यायच्या, सर्व भावना त्यांच्या गाण्यांमध्ये दिसायच्या. प्रत्येकजण त्या गाण्यांना रिलेट करू शकत होता. अशी गाणी आशा भोसले यांनी गायली. अनेकांच्या ओठांवर त्यांची गाणी कालपासून आहेत, तर अनेकांचे अश्रू हे अगदी थांबत नाही आहेत. आज मुंबई पोलीस यांच्याकडून देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आलेली आहे. आशा भोसले यांना सलामी देण्यात आलेली आणि त्यानंतर तिरंगा ध्वज त्यांच्या पार्थिवावरती या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी हे काही प्रोटोकॉल आहेत जे पाळले जातात. अखेरची मानवंदना आशा भोसले यांना देण्यात आलेली आहे. अनेक जण या ठिकाणी केवळ शांतपणे उभे राहून आशा भोसले यांच्याकडे केवळ बघताना दिसत आहे. जणू काही अद्यापही विश्वासच बसत नसावा की तो सुरेल आवाज आता कायमचा शांत झालेला आहे. साधारणतः 90 वर्षांपासूनची संगीत विश्वाला जे योगदान आशा भोसले यांनी दिलेलं होतं ते योगदान, तो आवाज आज शांत झालेला आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, आपण पाहतोय आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं कुटुंब पोहोचलेलं आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. अनेक नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत. काय अपडेट? सगळे सकाळपासून ही मोठी गर्दी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, अंत्यदर्शन घेण्यासाठी जमलेले पाहायला मिळतो. अनेक मोठे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सुद्धा हजेरी लावताना पाहायला मिळतात आणि आशाताईंच्या पार्थिवाला अंत्यदर्शन घेत आहेत. अनेक मोठे चाहते आहेत जे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. तेही पार्थिवाचं दर्शन घेतात आणि उद्धव ठाकरे आणि पूर्ण कुटुंबीय सुद्धा आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सुद्धा आशाताईंच्या कुटुंबियांची चर्चा करतात. सोबत रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरे आशाताईंच्या आठवणीमध्ये भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. खरं तर रश्मी ठाकरेंचं आशाताईंशी चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. त्या वरचेवर त्यांना भेटत असतात, त्यांच्याशी बोलत असतात आणि आज आशाताईंना निरोप देताना, आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेताना त्या कुटुंबियांच्या सोबत भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या. सकाळपासून अनेक राजकारणातील अनेक मोठे दिग्गज लोक, त्याचबरोबर बॉलिवूड क्षेत्रातील अनेक लोक सुद्धा, सेलिब्रिटी सुद्धा पार्थिवाचं दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात आणि 4 वाजेपर्यंत पार्थिव आशाताईंचं त्यांच्या राहत्या इमारतीच्या लॉबीमध्ये ठेवण्यात येणार आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क स्मशानभूमीकडे नेण्यात येईल. सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि रात्री आपण पाहतो की जेव्हा पार्थिव आशाताई त्यांच्या घरी आला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी आलेले होते. कुटुंबियांनी त्यांनी भेट देऊन सांत्वन केलं होतं. मंत्र्याध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आलेले होते आणि आशिष शेलार, सरदार, त्याचबरोबर जे अधिकारी वर्ग आहेत, जे आशाताईंशी संगीत क्षेत्राच्या माध्यमातून. अगदीच कृष्णा, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे. संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आशा भोसले आणि मंगेशकर कुटुंबासोबत ते चर्चा करताना, संवाद साधताना दिसत आहे. सांत्वनपर भेट त्यांची घेण्यात आलेली आहे. रश्मी ठाकरे आणि आशा भोसले यांचा चांगला संबंध होता, चांगले कॉन्टॅक्ट्स होते, भेटीगाठी होत्या आणि अशा प्रकारे आशाताईंचं अचानक जाणं त्यांना देखील वेदना देऊन गेलेलं आहे. त्या देखील या ठिकाणी भावुक झाल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतोय जनाई भोसले आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये हा संवाद. आदित्य ठाकरे देखील जनाई भोसले यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे. जनाई भोसले या आशा भोसले यांच्या नात आहेत. आशा भोसले यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. साधारणतः आज 11 वाजेपासून हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि 2 वाजेपर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर 4 वाजता अंतिम संस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. शिवाजी पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार होतील. मुंबई पोलिसांकडून आशा भोसले यांच्या पार्थिवाला अंतिम सलामी देण्यात आलेली आहे, अंतिम मानवंदना देण्यात आलेली आहे. मात्र सकाळपासूनच आशा भोसले यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी झाली असल्याचं देखील पाहायला मिळालं. अत्यंत
भावनिक असा हा दिवस संपूर्ण संगीत विश्वासोबतच संपूर्ण देशभरासाठी असल्याचं पाहायला मिळत आहे. रश्मी ठाकरे या ठिकाणी भावुक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. रश्मी ठाकरे आणि आशा भोसले यांचा संवाद जो आहे तो वारंवार होत राहायचा आणि अशा प्रकारे अचानक आशा भोसले निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले असल्याचं आपल्याला दिसतंय. आशा भोसले यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांना आपल्या भावना ज्या आहेत त्या दाटून आलेल्या आहेत, अश्रू अनावर झालेल्या आहेत, हे आपण पाहतोय. सुप्रसिद्ध अशा गायिका, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण देश हा शोकसागरात बुडालेला आहे आणि सकाळपासूनच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा या ठिकाणी केली असल्याचं आपण बघतोय. भोसले आणि मंगेशकर कुटुंबाची या ठिकाणी भेट घेतली जाते. ठाकरे कुटुंबाकडून सांत्वनपर भेट घेतली जाते, चर्चा केली जाते. अनेक चाहते देखील त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली जाते. अनेक दिग्गज कलाकार असतील, अनेक नेते मंडळी असतील राजकीय वर्तुळातून, सर्वजण या ठिकाणी येत आहेत आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात त्यांच्या आवाजाच्या आठवणी दाटून आल्या असल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. हे आयुष्य नेमकं कसं आहे, हे जीवन कसं आहे, या संदर्भात देखील अनेक गाणी जी आहेत ती आशा भोसले यांनी गायलेली होती. आशा भोसले यांचं आणखी एक गाणं अभी ना जाओ छोडकर हे देखील आज प्रत्येकाला आठवतंय आणि आशा भोसले यांच्यासाठी देखील तेच गाणं प्रत्येकाच्या ओठावर असल्याचं देखील आपण पाहतोय. आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ एक कलाकार, केवळ एक संगीतकार आज सोडून गेलेले आहेत असं म्हणता येणार नाही, तर एका युगाचाच अंत झालेला आहे असंच म्हणावं लागेल. लता, आशा हे एक युग होतं. अनेक अजरामर अशी गाणी जी आहेत ती देशाला दिली, संपूर्ण जगात नाव लौकिक केलं आणि आज आशा भोसले या सगळ्यांना सोडून गेल्या आहेत.